शालोम प्रियजन हो. गेली 5 वर्षांपेक्षाही अधिक काळ अविरतपणे चालू असलेली ही उपासना अनुग्रह प्रार्थना सहभागिता आपल्यापर्यंत आणते. आजसुद्धा आपण उपासना करूया ऑनलाईन. आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत तरी देखील आपल्याला अशा रीतीने प्रभूची उपासना करता येते. याबद्दल प्रभूची स्तुती करूया. ही उपासना सुरू करण्यापूर्वी प्रभूला प्रार्थना करूया आणि त्याला सांगूया आम्हाला आशीर्वाद दे. प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, तुझ्यापुढे नतमस्तक होतो. आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो, कारण केवळ तूच त्याला योग्य आहेस. आमच्यावर प्रेम केलंस आणि आम्हाला तुझी पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलास. तुला आबा आणि बापा म्हणण्याचा अधिकार दिलास. या नात्यानं आम्ही तुझी स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. प्रभू, आम्ही तुझी आराधना करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही तुला प्रार्थना करतो, तुझ्या सानिध्याचा अनुभव आज आम्हाला येऊ दे. तू आमच्याशी बोलत आहेस, हा अनुभव आम्हाला येऊ दे. आणि प्रभू, तू बोलल्यानंतर, तुझा आशीर्वाद आम्हाला मिळाल्यानंतर हा आशीर्वाद आमच्या जीवनातून इतरांना मिळावा यासाठी सहाय्य कर. आज्ञापालन करण्यामध्ये तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, उपकार स्तुती करूया गीतांनी. डिसेंबर सुरू झाला आणि जसं गेल्या आठवड्यात आपण म्हटलं आया रे फिर वही मौसम, तसा ख्रिस्त जन्माचा सोहळा सुरू झालेला आहे. आज देखील ख्रिस्त जन्माची गीतं गाऊया, प्रभूची उपकार स्तुती करूया. पुण्याहून सिस्टर पल्लवी मिस्त्री या गीतांमध्ये आपलं पुढारीपण करते. त्यांच्याबरोबर आपणही गाऊया. सुप्रभात प्रियानो. शालोम या सीझन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे या स्तुती आराधनेमध्ये. प्रियानो, आज आपण सर्वजण मिळून गाणार आहोत उपासना संगीतामधून गीत नंबर 65, भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा सकल शुभाकर देवा. टाळ्यांच्या गजरामध्ये गाऊया. Shri
मधुर मधुर तन गाय जनार्दन गीते स्तुतीचन गीते स्तुतीचन गीते स्तुतीचन गीते स्तुतीचन जगदीश सकल शुभाकर देवा जगदीश सकल शुभाकर देवा भूपरमेश्वर करुणा सागर भूपरमेश्वर करुणा सागर जगदीश सकल शुभाकर देवा जगदीश सकल शुभाकर देवा नाताळ आपल्या सर्वांना सुखाचा जाओ. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच. बोलो येशू मसीह की जय. प्रियांनो, पुन्हा एकदा आज आपण लूक याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनावर आधारित उपासना संगीतातील गीत नंबर 76 हे गाणार आहोत. लूक 2:20 मध्ये सांगितल्याप्रमाणे नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे ते सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले. आमेन. हालेलुया. येस, देवबाबाची स्तुती आपण नेहमीच करायला पाहिजे. त्याला नेहमी धन्यवाद आपल्याला द्यायलाच हवे आहे. आणि आता आपण जे गीत गाणार आहोत त्याच्याद्वारे आपण परमेश्वराची सेवा करणार आहोत, परमेश्वराची स्तुती करणार आहोत, परमेश्वर देवबाबाचा गौरव करणार आहोत. तर आपण जिथे कुठे असाल माझ्याबरोबर जॉईन करा. लिरिक्स आपल्यासाठी शेअर केले जात आहेत नेहमीप्रमाणे. गाऊया चला सगळेजण मिळून. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. सगळ्यांचं आवडतं गाणं हे. मोठ्या आवाजात गाऊया. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. परमोच्चावर गौरवशाली या धरणीवरती कृपालनावर परमोत्साही देवदूत गाती. प्रतिध्वनीने ग्रहदेशारी व्योमीन लढती. चला गीत ते आपणही गाऊ. चला प्रियानो. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. भविष्यवाणी स्वर्गी सारी लागती नाचाया. सारे भोळे मेंढपाळही लागली धावाया. पूर्वेकडून साधू निघाले प्रभूला भेटाया. चला दर्शना आपणही जाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी या जगामध्ये 2000 वर्ष जन्माला आला होता बेथलेहेम गावामध्ये. जसं मी आधी सांगितलं, ही कुठली परिकथा नाहीये, तर ही एक सत्य घटना आहे. जसा तो जन्माला आला तो आपल्यासाठी, आपल्या तारुणासाठी, माझ्या आणि तुमच्या सर्वांच्या पापांची
आपल्या क्षमेसाठी रोज खांबावर मारला गेला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हे त्याने का केलं? कारण की त्याची प्रीती आपल्यावर आहे. त्याची प्रीती ही आपल्यावरची अमाप आहे, अनमोल आहे. त्याला कुठल्या माप नाही आहे प्रियांनो. तिसरं काय बघूया, प्रीती आणि देह धरून. प्रीती आणि देह धरून आम्हा ताराया, हस्त धरून विलास नामा पुनरपि उठवाया. जय जय येशू नाम दोष भुवना व्यापाया. प्रभुया हृदयी साठवणी चला चला जाऊ जगाचा उद्धार पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धार पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धार पाहू. हा नाताळ प्रियानो आपल्या सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आरोग्याचा, भरभराटीचा जावो आणि परमेश्वर देवबापाची आपल्यावरील कृपा आणि दया अजून वाढो हीच परमेश्वर देवबापाच्या चरणी येशूच्या नावामध्ये माझी विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच. पल्लवीताई, या गीतांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. पुण्याहून निरेक निखिल थोरात प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतोय. सर्वप्रथम मी परमेश्वराचा धन्यवाद करतो आणि रेव्हरंड संजय गायकवाड यांचे आभार मानतो. आज आपण मत्तय या पुस्तकाचा 2रा अध्याय 1 ते 6 ही वचनं वाचूया. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेहेमात, कारण संदेष्टाच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुद्याच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुद्याच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करेल असा सरदार तुझ्यातून निघेल. आमेन. थँक्यू. निरेक, स्पष्टपणे प्रभूचं वचन वाचलंस, वेळेवर तुझा व्हिडिओ आम्हाला रेकॉर्ड करून पाठवलास, तुझे मनपूर्वक आभार. प्रियजनो, दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 71 क्रमांकाचं गीत गाऊया. जगी तारक जन्मा आला. माझी खात्री आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे. आपण सर्वजण एकत्र मिळून गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून या ख्रिस्त जन्मदिनाच्या दिवसांमध्ये आम्ही 3 ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी सांगणार आहोत.
त्यासाठी आपण प्रार्थना करा आणि प्रभू जर आपल्याला प्रेरणा देतो तर या सेवेसाठी आपण आपलं दान पाठवू शकता. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. रूप वैभव घेऊन नाही, की अन्य अलौकिक काही. तो दीनच जन्मा आला, जगी दीना तारायाला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जरी सर्वतमाला सारी, तरी नाही प्रखर करधारी. तो सौम्यच जन्मा आला, जगी पाप्या तारायाला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जरी शब्द देव जो होता, तो तनुला झाला धरिता. तरी दैवी रूप न ल्याला, प्रीतिस्तव अमुचा झाला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. हे आकाशातून खाली, नवजीवन हो उडी घाली. घ्या देही साठवून याला, जय येशू जय जय बोला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण तू आमचा जिवंत देव आहेस. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, तू आमचं संरक्षण करतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस. तुझं प्रेम तू आमच्यासाठी प्रगट करतोस. आणि प्रभू, या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये तुझ्या प्रीतीची आम्हाला विशेष जाणीव होते आणि या प्रीतीविषयी आम्ही इतरांनासुद्धा सांगावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. तू आम्हाला जे सर्व आशीर्वाद दिले आहेत त्यामधून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग अनेकांना सुवार्थ प्रसार ऐकायला मिळावी, अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, अनेकांचं आध्यात्मिक जीवन समृद्ध व्हावं, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे. अनुग्रह, प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं महान अद्भुत कार्य तू करावंस, ही आम्ही तुला प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण प्रभू या दानाबरोबरच स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आमचा स्वीकार कर आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या गौरवासाठी होऊ दे. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्ही तुला विनंती करतो की या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, तुझी इच्छा आम्हाला समजू दे. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी आम्हा सर्वांची तू तयारी कर. आमचा तरुण भाऊ स्वरित मस्के याच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू, आज तो या माध्यमातून वचनाची सेवा करत असताना, तुझी सुवार्ता गाजवत असताना आम्ही त्याला तुझ्या हातामध्ये सोपवतो. पवित्र आत्म्याचा अभिषेक तू त्याला कर आणि त्याचा उपयोग आज आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तुझे आध्यात्मिक आशीर्वाद आणण्यासाठी होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तो आम्हाला चालो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. योयल संदेष्टा
आपल्या दुसऱ्या अध्यायात 28 आणि 29 वचनात म्हणतो, यानंतर असे होईल की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. हे वचन किती खरं आहे ना. आपण सध्या या वचनाचा अनुभव घेत आहोत. कितीतरी तरुण मुलं आवेशानं हिरिरीनं प्रभुसेवेत पुढाकार घेत आहेत. आज असाच एक तरुण प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतोय. त्वरित मस्के. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली व पवित्र नावामध्ये सलाम. खरोखर मी प्रथम परमेश्वराचे आभार मानतो की प्रभू परमेश्वराने मला तुमच्यापर्यंत त्याचं वचन पोहोचवण्याची एक सुवर्ण संधी दिली त्याबद्दल. आणि विशेष करून आपले पाळक साहेब रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी सुंदर अशी संधी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरोखर प्रियांनो, सर्वांना आपण आज ॲडव्हेंट वीक मध्ये आहोत, आपण आपल्या ख्रिसमसच्या सीझन मध्ये आहोत. तर सर्वांना मॅरी ख्रिसमस, ख्रिसमसच्या शुभेच्छा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांनो, सर्वत्र आनंदाची लहर आहे आणि आज त्या लहरीमध्ये सर्व व्यस्त आहेत. काही लोक शॉपिंग मध्ये व्यस्त आहेत, काही लोक डेकोरेशन मध्ये व्यस्त आहेत, काही लोक हे गोडधोड फराळ, कॅरल सिंगिंग, चर्च ऍक्टिव्हिटीज या सर्व गोष्टींमध्ये मग्न आहेत. आणि असेच इस्रायली ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म व्हावयाचा होता त्यावेळी ते अशा गोष्टींमध्ये मग्न होते आणि त्यांना कळालंच नाही की त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या देशामध्ये एक अशी घटना घडणार आहे की ज्याने सर्वत्र जगामध्ये बदल घडणार होता. प्रियांनो, जी भविष्यवाणी इस्रायलासाठी, प्रभू येशू ख्रिस्तासाठी जुन्या करारामध्ये संदेश त्यांनी केलेली होती, ती भविष्यवाणी आज साक्षात खरी होणार होती. परंतु इस्रायली लोक हे अजाण नव्हते. म्हणून प्रियांनो, आज मी माझ्या वचनाची सुरुवात एका सुंदर अशा विधानाने सुरू करतो. ती म्हणजे जीसस इज द रिझन फॉर दिस सीझन. प्रभू येशू ख्रिस्त या ऋतूचे कारण आहे. हा ऋतू म्हणजे ख्रिसमसचा, नाताळाचा, सेलिब्रेशनचा. परंतु आज लोक विसरली आहेत की जो रिझन प्रभू येशू ख्रिस्त आहे ते रिझनला सोडून त्या सेलिब्रेशन कडे वळत आहेत. आपण जो शास्त्र भाग आता ऐकला तो शास्त्र भाग मी पुन्हा एकदा आपणाला वाचून दाखवतो. मत्ती याचा 2 अध्याय 1 ते 6 ही वचने. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या दिवसात यहुद्यातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्मला आहे, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहे. हे ऐकून हेरोद राजा अस्वस्थ झाला व त्यासहित सर्व यरुशलेम हे घाबरले. आणि त्या लोकांचे सर्व मुख्य याजक, शास्त्री यांना जमावून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेहेमात. कारण संदेष्टांद्वारे असे लिहिण्यात आले आहे की हे बेथलेहेमा, यहुद्यांच्या प्रांता, तू यहुद्यांमध्ये सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. कारण माझ्या इस्रायल लोकास पाळील असा सरदार तुझ्यातून निघेल. खरोखर किती आनंदाची गोष्ट आहे ना. आज ती इस्रायल लोकांसाठी
किती आनंदाची गोष्ट होती, परंतु इस्रायल लोक त्या गोष्टीविषयी अजाण नव्हते. आणि आज अजाण नसल्यामुळे मागील लोक हे त्यांना विचारतायत की यहुद्यांचा राजा ख्रिस्ताचा जन्म, मसीहाचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. परंतु आज ते यहुदी लोक, इस्रायली लोक उत्तर नाही देऊ शकले. त्यांना संदेष्ट्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना पहावे लागले, चाच पडायला लागलं, वाचायला लागलं. त्यांनी शास्त्रांना बोलवलं. त्यावेळी त्यांना समजलं की यहुद्यातील बेथलेहमात ख्रिस्ताचा जन्म व्हावयाचा आहे. मागी लोक मेजाय, जे इंग्लिशमध्ये त्यांना मेजाय म्हटलेलं आहे, MEGI, मागी लोक हे ख्रिस्ताला भेटावयास आले. परंतु काय मागी लोकांचा इतिहास आपणाला माहित आहे का? मागी लोक हे ख्रिस्ताला शोधत शोधत आले. मागी लोक हे इंग्लिशमध्ये त्यांना ॲस्ट्रोलॉजर्स म्हटलेलं आहे. ते ॲस्ट्रोलॉजर्स होते. ते काही यहुदी, ते काही ख्रिस्ती नव्हते. ते परप्रांतीय जंटाइल्स होते. आणि त्यांना यांची ख्रिस्ताची माहिती कशी माहिती पडली असणार? ही मागी लोकांची एक सवय होती की ते जगामधील जेवढी पुस्तके त्यांना मिळेल ते पुस्तकं वाचत राहायचे. आणि त्या पुस्तकांमधूनच त्यांना ही भविष्यवाणी मिळाली की यहुद्यांचा राजा हा जन्मणार आहे. आणि त्याच संदर्भामध्ये ज्यावेळी ते आकाशातल्या हालचालींवर लक्ष ठेवायचे, ताऱ्यांवर लक्ष ठेवायचे, त्यावेळी त्यांना वचनाची आणि त्या ताऱ्याशी काहीतरी निगडीत असं दिसलं. आणि प्रियांनो, हे मागी लोक खरोखर सत्याच्या शोधामध्ये होते. आणि देवाने तो तारा म्हणून त्यांना एक साधन दिले त्या सत्याचे. आणि त्यामुळे ते मागी लोक प्रवास करत ख्रिस्ताकडे आले. आणि हे लक्षात घेऊयात की मागी लोक हे ज्यूज नव्हते, ते यहुदी नव्हते, ते परप्रांतीय होते. आणि हे आपल्याला असे दर्शवते की प्रॉफेसीज फुलफिल्ड, जे भविष्यवाण्या होत्या त्या सत्य झालेल्या, की राज्य, देश तुझ्या पुढे गुडघे टेकतील. आणि हेच आज आपल्याला समजतं, यातूनच दिसतं की हे 3 राजे वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या धर्माचे आज ख्रिस्ताला शोधायला आलेत. आणि ते ह्या विधानामध्ये म्हणतात की यहुद्यांचा राजा कोठे आहे, आम्ही त्याला शोधायला आलेलो आहे व त्याला नमन करावयास आलेलो आहे. त्याला नमन करावयास आलेलो आहे. अजून एक गोष्ट क्लिअर करतो, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळी मागी लोक भेटावयास आले, त्यावेळी मागी लोक काय, ज्यावेळी त्या घवाणीमध्ये ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, लगेचच त्या रात्री, लगेचच त्याच्या दुसऱ्या रात्री त्यांना भेटावयास आले नाही, ख्रिस्ताला भेटावयास आले नाही. परंतु जो तारा त्यांना दिसला, जो प्रभू परमेश्वराने त्यांना जी दिशा दाखवली, त्या दिशेने ते चालत आले, त्या दिशेने त्या उंटांचा प्रवास करत आले. आणि त्यांना कदाचित कित्येक दिवस, कित्येक महिने आणि कित्येक वर्ष सुद्धा लागली. आणि आज जगाने आपल्या समोर एक चित्र निर्माण केलेलं आहे, एक घवाणी ही निर्माण केलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या घवाणीमध्ये आहे. आणि हे 3 राजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला भेटावयास येतात. आणि या जगाने असं चित्र निर्माण केलेलं असताना 3 राजे हे नव्हतेच, फक्त 3 लोक नव्हते. काही अभ्यासकांचा, काही थिओलॉजियन्सचा असा अभ्यासाने एक निष्कर्ष असा ते काढतात की 3 जे प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्यांनी गिफ्ट्स आणले, त्या गिफ्टवरून ते अंदाज लावतात की हे राजे
3 होते. परंतु सत्य कोणालाच माहिती नाही की ते फक्त 3 होते. ते 3 नव्हते, कदाचित ते 3 पेक्षा जास्त असू शकतात. खरोखर त्या ताऱ्याने त्या मागी लोकांना मार्गदर्शन दिले. त्या मार्गदर्शनाने ते चालत त्या उंटाद्वारे, त्या उंटांचा प्रवास करत कित्येक मैल, कित्येक किलोमीटर्स, कित्येक दिवस रानामध्ये, त्या अरण्यामध्ये कित्येक दिवस त्यांनी प्रवास केला. आणि आज आपली लोक त्यांना सॅक्रिफाईस नकोय. आज आपली लोक त्या सेलिब्रेशन मध्ये मग्न आहेत, परंतु काय ते रिझन त्या सेलिब्रेशनचं जे आहे त्या रिझनला शोधत नाहीयेत, त्या रिझनद्वारे चालत नाहीयेत. आज आपली लोक हे जग, त्यांची घरे, त्यांची दुकाने हे सजवत आहे. क्रिसमस ट्री, मग सॅन्टा क्लॉस, मग फराळ, मग ते सर्व डेकोरेशन, लाइटिंग हे सर्व करत आहेत. ते त्यांचे घरे सजवत आहेत, परंतु काय ते त्यांची अंतःकरणे सजवत आहेत का? आज हा प्रश्न आहे आपणा सर्वांना. काय तुम्ही तुमची अंतःकरणे त्या ख्रिस्तासाठी सजवत आहात का? घर तर सजवल, ती भौतिक गोष्ट आहे, परंतु काय तुम्ही तुमचं मंदिर, तुमचं शरीर, तुमचं अंतःकरण हे देवासाठी सजवत आहात का? आपण जेव्हा जुन्या करारामध्ये पाहतो की देवाने इस्रायली लोकांसाठी साप पाठवले, ज्यावेळी सापांनी त्यांना डसले, ते जखमी झाले. मग देवाने त्याचा उपाय म्हणून मोशेला सांगितले की खांब उभा कर आणि त्याच्यावर एक ब्रॉन्झचा, एक मेटलचा साप ठेव, की लोक त्याला शिवण्याने, त्याला हात लावण्याने बरे होतील. आणि तसे झाले. तो तात्पुरता उपाय देवाने दिला आणि लोकांचे आजार बरे झाले, लोकांची दुखणी जी होती ती सर्व बरी झाली. परंतु प्रियांनो, ज्यावेळी ते तात्पुरतं साधन देवाने दिलेलं होतं, परंतु त्या तात्पुरत्या साधनाला तात्पुरतं न घेता इस्रायली लोकांनी असा विचार केला, असं गृहीत धरलं, अरे त्या सापामध्ये, त्या खांबामध्ये ताकद आहे, ते सामर्थ्यशाली आहे, या आपणच त्यांना आपला देव बनवून टाकू. आणि तसेच इस्रायली लोकांनी केले. त्या सापाला, त्या क्रूस खांबाला त्यांनी त्यांचा देव बनवला. आणि आज आपली लोक तसेच करत आहेत. जे तात्पुरतं साधन इस्रायली लोकांना दिलं होतं देवाने, परंतु त्यांनी त्याचा गैरवापर केला. आणि आज आपली लोक आपल्या परंपरेंना पूजत आहेत, प्रथेंना देवापेक्षा जास्त महत्व देत आहेत. ज्या प्रथा, परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत, त्या परंपरांना आपली लोक हे महत्व देत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, परंपरा, प्रथा जोपर्यंत चांगल्या आहेत की जोवर ते देवाच्या वचनाला मिळतात, परंतु जर ते प्रथा देवाच्या वचनाच्या विरोधात जातात, त्यावेळी ते चुकीचे आहेत, त्यावेळी ते देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहेत. आणि आज जसं इस्रायली लोकांनी त्या अरण्यामध्ये केलं, तसेच आज आपली लोक करत आहेत. आज आपली लोक त्या परंपरेला देवापेक्षा जास्त महत्व देत आहेत. ज्यावेळी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या 5,000 लोकांचा एक उदाहरण नवीन करारातून घेतो, त्यावेळी आपण पाहतो की त्याच्या मागे थव्यांचे थवे चालत आले. इतकी गर्दी होती की लोकांची तिथे चेंगराचेंगरी झाली. परंतु ज्यावेळी त्या लोकांना जे हवं होतं ते त्यांनी घेतलं
आणि ज्यावेळी ते गेले, ख्रिस्ताकडे कोण उरलं? शून्य. त्यातून एकही व्यक्ती उरला नाही. आज आपल्या लोकांना, आज जगाला घ्यायचं माहितीये. आज लोक ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, ते काहीतरी कारणाने आले. असंच ते निघून आले नाही. जसा अब्राहम देवाच्या वाणीने आला, तसेच आज कित्येक ख्रिस्ती लोक आलेले नाहीयेत. मी कोणाबद्दल असं वाईट म्हणत नाहीये, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती मी मांडते. की काही लोक आजारी होते, त्यांचे आजार बरे झाले. काही लोक अडचणींमध्ये होते, काही लोक त्रासामध्ये होते, आणि त्यामुळे ते ख्रिस्ताकडे आले. आणि आज ते ज्यावेळी ख्रिस्ताकडे आलेले आहेत, त्यावेळी ते ख्रिस्ताला विसरलेले आहेत. ते फक्त नावाला ख्रिस्त वापरतात. आणि क्रिसमस आला, ईस्टर आला, गुड फ्रायडे आला, तर ते सीझनल ख्रिस्ती होतात. त्यांना ते सेलिब्रेशन मध्ये आज आपली लोक एवढी मग्न झालेली आहेत की ते सेलिब्रेशनच करतायत, घरच सजवतायत, फराळच काय करतायत, घरांमध्ये पार्ट्याच काय ठेवतायत. हे देवाच्या वचनाच्या विरुद्ध करत आहेत. ही आपली लोक ख्रिस्ताला विसरलेले आहेत. आज आपली लोक विसरलेले आहेत की त्या झाडाच्या खाली एक कुऱ्हाड लागलेली आहे, आणि जर तुम्ही तुमचे फळ देत नसाल तर ती कापण्यात येईल. आज आपण विचार करतोय का? आज आपण आपले अंतःकरणे सजवत आहोत का? आज आपण त्या ख्रिस्ताला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली आहे का? आपली लोक त्या ख्रिस्ताला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली नाहीये. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, जे मागी लोक होते, यावेळेस माझा पूर्ण संदेश बेस्ट आहे. मागी लोक जे होते ते ख्रिस्तासाठी सत्याच्या शोधामध्ये त्यांची घरे, त्यांचे राज्य, त्यांची सेना, त्यांचा परिवार, त्यांची पत्नी, त्यांची मुले ही सर्व सोडून आली. त्यांचा कम्फर्ट झोन सोडून आले. त्यांना भीती नव्हती का? त्या अरण्यातले चोरे असतील, त्यांना लुटतील, कधी वादळ येऊ शकतं, भीती नव्हती का? पण त्यांनी ख्रिस्तासाठी सॅक्रिफाईस केले. आज आपली लोक ख्रिस्तासाठी स्वतःच सॅक्रिफाईस करतायत का? स्वतःला ख्रिस्तासाठी त्यागत आहात का? हाचा आपण विचार केला पाहिजे. प्रियांनो, जे मागी लोक सत्याच्या शोधामध्ये होते, त्यांना सत्य माहित नव्हतं, परंतु ते आकाशातील होणाऱ्या हालचालींमध्ये काहीतरी शोधत होते. आणि त्याचद्वारे परमेश्वराने त्यांना ताऱ्याचं साधन दिलं, आणि आज त्या ताऱ्याच्या साधनाने ते ख्रिस्तापर्यंत पोहोचले. आणि त्यांनी ख्रिस्ताला नमन केले, स्वतःचा त्याग केला, कम्फर्ट झोनचा त्याग केला, आरामाचा, झोपेचा त्याग केला, व ते त्या ख्रिस्ताकडे आले. त्या मागी लोकांनी त्यांची घरे ही ख्रिस्ताच्या सत्यावर बांधलेली होती. आज जर आपण ख्रिस्ताच्या सत्यावर, त्या दगडावर, त्या खडकावर आपली घर बांधत नाही आहोत, तर आपली घर ती वाळूवर बनलेल्या घरासारखी पडून जातील. जर तुम्ही तुमचं घर सत्यावर, त्या खडकावर, त्या ख्रिस्तावर बांधले असेल, तर किती काय संकट येऊ दे, किती काय आजार येऊ दे, कितीही दुःख येऊ दे, कितीही रडू दे, पावसाळा येऊ, उन्हाळा येऊ, थंडी येऊ, परंतु तुमचं घर त्या खडकावर टिकून राहील आणि तुम्ही त्या सत्यापर्यंत पोहोचून राहाल. तसंच ते मागे लोकांनी केलं, आणि ते सत्याला शोधत राहिले आणि सत्याकडे पोहोचले. आणि कितीही त्यांना संकटे आली, मध्ये अडचणी आल्या, परंतु ते त्याला सामोरे जाऊन ख्रिस्ताकडे पोहोचले. खरोखर आज आपण आपली घरे त्या खडकावर बांधत आहोत का? खरोखर जे मागे लोक त्या मशिहाला शोधण्यात आले, शोधायला आले, त्यावेळी त्यांनी त्यांचे घर सत्यावर बांधलं होतं.
यावेळी मी शेवटीला काही शब्दांनी, काही गोष्टींनी माझा संदेश हा थांबवेल. आज तुम्ही ख्रिस्तासाठी सॅक्रिफाईस करावयास तयार आहात का? तसा त्या मागे लोकांनी केला. त्यांचे घरे, परिवार ते सोडून आले. तो सॅक्रिफाईस काय तुम्ही आणि मी करतोय का? आज तुम्ही फक्त तुमचे घरे सजवू नका. आज तुम्ही फक्त घरांमध्ये गोडधोड फराळ, नवीन कपडे आणि घरामध्ये सजावट करू नका. करा असं म्हणत नाही की नका करू, परंतु तुम्ही करा. परंतु आज त्या जिवंत ख्रिस्तासाठी तुमची अंतःकरणे ही सजवा. परमेश्वरासाठी सजवा. पण परमेश्वर म्हणतो, जो आत्म्याने व खरेपणाने माझी उपासना करेल तो धन्य आहे. काय तुम्ही सत्याने व खरेपणाने तुमची अंतःकरणे सजवताय का तुम्ही फक्त वर क्रिसमसचं सेलिब्रेशन एक जगाचा, जीवनाचा भाग म्हणून करतात? तर तसं व्हायला नको. जेव्हा यहुदी लोकांना वाचण्यात आलेलं आहे, त्यांना माहित होतं की ख्रिस्त हा येणार होता, त्यांचा मसीहा हा जन्माला येणार होता. परंतु ते अजान नव्हते, ते क्विक नव्हते, त्यांच्या लक्षात नव्हतं. आज तीच गत तुमची होऊ नये, तीच परिस्थिती तुमच्यावर येऊ नये. जर प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येईल तर तुम्हाला सांगावयास लागू नये की तुम्ही तयार आहात का ख्रिस्त येण्यासाठी. तर तयार राहा. तुमची अंतःकरणे त्या जिवंत परमेश्वरासाठी तयार करा. प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त हे आपल्यासाठी शुभ वार्ता नाहीये, तर आपल्यासाठी जीवन आहे. तो या पृथ्वीवरती आला, मानव रूप त्याने धारण केले, तो घवाणीमध्ये जन्म घेतला. एवढंच ही सुवार्ता नव्हे, तर ही सुवार्ता आहे की तो आमच्यासाठी आला, तो मरण पावला, त्याच्या पाठीवर फटके मारण्यात आले, त्याच्या मस्तकामध्ये काट्यांचा मुकुट रोवण्यात आला, त्याच्या कुशीमध्ये भाला खुपसण्यात आला, त्याला त्या क्रूस खांबी खेळण्यात आलं, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आलं व तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. प्रियांना, जो कोणी आपल्या मुखाने येशू हा प्रभू आहे हा कबूल करतो तो वाचवला जातो. प्रियांना, आणि आज आपण फक्त सेलिब्रेशन मध्ये न मग्न होता, सेलिब्रेशन मध्ये गुंग न होता, पार्टीज, सेंटा क्लॉस, घुमणं फिरणं, शॉपिंग या सर्व गोष्टींमध्ये न राहता आपण जो ॲडव्हेंट वीक मध्ये आहोत, जे सीझन मध्ये आहोत, याचं मर्म आपण ओळखून घेऊयात. या मर्माद्वारे, या रिझनद्वारे आपण चालूया. या रिझन मध्ये आपण शेवटी एक प्रश्न घेऊन जाऊया आपल्यासोबत की काय आपण आपली अंतःकरणे, जर प्रभू येत आहे तर आपली अंतःकरणे त्यासाठी सजवली आहेत का? हाच प्रश्न आज तुम्ही स्वतःला विचारायला हवा. आज आपण एकमेकांना विचारायला हवं की तुमची अंतःकरणे तुम्ही सजवली आहात का? जर सजवली नसेल तर त्वरा करा. शेवटला काळ आहे, ख्रिस्त हा येण्यावर आहे, तर तयार व्हा. पापांचा पश्चाताप करा, आपल्या पापांपासून वळा आणि त्या जिवंत देवाकडे, त्या जिवंत आशेकडे तुमचं लक्ष लावा. आणि हो, तुमची अंतःकरणे सजवा, तुमची अंतःकरणे साजरी करा, तुमच्या अंतःकरणामध्ये डेकोरेशन करा. तुमच्या मनामध्ये कोणाविरुद्ध द्वेष असेल तर सर्व मिटवा, क्षमा करा आणि ख्रिस्ताला आणि स्वतःला एकजूट करा, एकसारखं करा आणि त्या जीवनामध्ये, त्या सत्यामध्ये चाला. आणि ज्यावेळी तुम्हाला ते सत्य समजते, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करते, ज्यावेळी तुम्हाला समजेल की खरं क्रिसमसचा रिझन काय आहे, तर तुम्ही या सेलिब्रेशन मध्ये गुंतणार नाही, तर तुम्ही डेकोरेशन मध्ये गुंतणार नाही, तर तुम्ही त्या ख्रिस्ताच्या आनंदामध्ये, तो तुमच्यासाठी आला या आनंदामध्ये मग्न व्हाल. ही आपण प्रार्थना करू. माझ्या प्रिय परमेश्वरा, जिवंत देवा, खरोखर तू महान परमेश्वर आहेस.
तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, जिवंत देव आहेस. तुला आज सर्व मान, महिमा, गौरव देतो. परमेश्वरा, खरोखर आजचा जो संदेश होता, जे वचन होतं, ते तुझ्याद्वारे होतं, ते तू माझ्याद्वारे बोललास, त्याबद्दल धन्यवाद. आणि हो परमेश्वरा, खरोखर आज तू प्रत्येकाला त्यांची जाणीव करून दे की आज प्रत्येकाने त्यांचं अंतःकरण तपासायला हवं. प्रत्येकाने त्याच्या अंतःकरणाची तपासणी कर. आणि हो, खरोखर मी अनुग्रह प्रेयर फेलोशिपसाठी मागतो. अनुग्रह प्रेयर फेलोशिप ही अतिशय वाढू दे. हे ते तुझं कार्य जोमाने चालू आहे. ही सत्याची मंडळी आहे आणि या सत्याच्या मंडळीमध्ये तू आहेस अशी आम्हाला खात्री आहे. जो कोणी आज हा संदेश ऐकलेला आहे, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला तुझ्या तारणाचा वैयक्तिक अनुभव येऊ दे आणि प्रत्येकाने तुझं गौरव करावं. ही लहानशी प्रार्थना विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. शालोम. हा संदेश निश्चितच आपल्याला आशीर्वादित करेल अशी खात्री बाळगतो. धन्यवाद. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दलही आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो, जे वचन आज आम्ही ऐकलं आहे त्यावर आम्ही अधिक मनन करावं, त्याचं पालन आम्ही आपल्या जीवनामध्ये करावं, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, आजारी आहेत, प्रभू आम्ही त्या सर्वांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे आणि तुझ्या सेवेसाठी, तुझ्या साक्षीसाठी प्रभू प्रत्येकांचा उपयोग तू करून घे. आमच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजपर्यंत तू त्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, त्यांना तू अनेक आशीर्वाद दिले आहेत, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो, त्यांचं इथून पुढील आयुष्य अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि इतरांसाठी त्यांचं जीवन आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांना सांभाळ, आमच्या सर्व गरजा पूर्ण कर, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो आहे, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा पदार्थ स्तवा होत्याला खालीव तो बाप पुत्र आत्माजा प्रेत्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. काय प्रियजन हो,
प्रभूचा संदेश मिळाला, प्रभू तुमच्याशी बोलला, आपलं वचन प्रभूने खरं केलेलं आहे, आपल्याशी तो बोललेला आहे. आता आपली जबाबदारी आहे, आपण त्याला प्रतिसाद द्यायला हवा. हा आशीर्वाद तुम्ही इतरांनाही देणार ना? उपासनेची लिंक त्यांना पाठवणार ना? चला आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.